मी आज इथून मस्ताचौकला भेट देण्यासाठी आले. नेमकी काय परिस्थिती आहे, काय जाणून संवाद वगैरे प्रशासनासोबत पुढे झाला आहे. प्रकरण काय नाही मी त्याची माहिती घेतोय. मी आत्ताच आलो आहे. प्रकरण काय असू द्या, लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारला. मारेकऱ्याला सुट्टी पाहिजे नाही, ही यांची मागणी, आमची पण मागणी. इथं सगळं शांतताप्रिय, शांततेत आहे. राज्यातसुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे. न्याय मिळणार, न्याय घेणार, कारण सुट्टी नाही, देणार पण नाहीत. त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही, कारण थोडे मॅसेज फिरायला लागलेत, वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जातात. तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण हा तुम्हाला डाग असणार आहे. जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेबसुद्धा राहतील. कारण मागण्या, आमचं लेकरू जर मारून टाकलं, त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही ते आरोपी जर मोकाट असतील, तुम्ही त्यांचा FIR जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही. त्यांची मागणी निलंबित 2 ते पोलीस अधिकारी करायचे. ते जर तुम्हाला साधे निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे. इथं सगळे शांतता आहे. इथं मी स्वतः आहे, इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत. सकाळपासून जे लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत. ही शांतता कायम राहणार आहे, याच्यात कसलंही दुमत नाही. राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा. मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे, कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला आहे, 24 घंटे होऊन गेलेत. किमान सरकारनं, मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये. तातडीनं ह्या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे. यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसलेत. ही रास्ता रोको नाही आहे. त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झाला आहे, खून झाला आहे आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल, त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. आणि लोक जरा आवरा, आपले आसन माज मस्ती काही मगरुरी तर जरा आवरा. त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं, त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा ही चांगलं नाही म्हणून. नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना, मोकाट सोडू नका. तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकाट सोडू नका, कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा. तुम्हाला शेवटचं सांगतो मी, तुम्ही याच्या जातीत तोलू नका. कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नराधमच आहे, हा मारेकरी आहे. याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या. जड जाईन बरं का, जर एखाद्या वेळेस संयम या समाजाचा कधी सुटला ना, जड जाईल. तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका, समजून घेत चला. ते आरोपी अटक करायला द्या, त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. हे बघा लेकरं उघड्यावर पडले, ते हिचा बापाचा खून झाला आहे. जरा लाज असेल ना तर समाज करू नका नुसता, जरा या जातीत तोलू नका. आम्हीही तोलत नाहीत. इथं संयम आहे, संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार. ही न्याय मागते, न्याय. जर हा रास्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता. गाव यांचं आहे, लेकरू यांचं होतं, त्याला मारून टाकलं आहे तरी आरोपी मोकाट आहेत. CIDची त्यांची मागणी आहे, CID मार्फत चौकशी करा. त्यांची मागणी सरकारी वकील द्या. त्यांची मागणी हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याला फाशीची शिक्षा होऊ द्या. FIR चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या. ही न्याय मागायचा, याला रास्ता रोको समजू नका, दाबू नका. बरं, प्रकरण दाबायच्या भानगडीत इथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो, याला रास्ता रोको समजू नका, याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका, आत टाका. हे रास्ता रोको नाही, न्यायाची प्रक्रिया आहे. हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत म्हणजे शांततेत आहे मराठा. आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, संयम धरायचा आहे, सगळ्यांनी शांत राहायचं आहे. न्याय 100% मिळणार आहे. SP साहेब हे सगळेजण काम चांगलं करत आहेत, ते न्याय देतील. या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळेल. आणि माझी इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा, कारण हे मर्डर झाला आहे. ही काय रास्ता रोको नाही एखाद्या मागणीसाठी. तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हाताळा
कारण त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे. असाल सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.